एकदा एक 10 वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला। तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारले की आईस्क्रीम कोण केवढ्याला आहे। वेटर म्हणाला 15 रुपये। तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला। नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कोण केवढ्याला आहे असं विचारलं। वेटरने त्रासिकपणे उत्तर दिलं 10 रुपये। तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कोण द्या। त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो मुलगा निघून गेला। वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं। कपाजवळ 5 रुपयाचे नाणे त्याने टिप म्हणून ठेवले होते। आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने वेटरचा विचार केला होता। त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती। स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतराचा विचार केला होता। मित्रांनो, जर आपण सगळे त्या लहान मुलाप्रमाणे दुसऱ्याचा विचार करायला लागलो तर हे जग किती सुंदर होईल। दुसऱ्याचा विचार करून त्यांच्याशी सौजन्याने आणि नम्रतेने वागा, कारण विचारपूर्वक वागण्यातून दुसऱ्याची कदर करण्याची वृत्ती दिसून येते। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।